जाताना बट ते फिनिश झालंय. लास्ट इयर जाई विरुद्ध कडावची सुपर ओव्हर पाहिली, यावर्षी सुपर ओव्हर झाली आहे मैदानावरती दहिवली आणि टीम जाणता राजा शिल्ड. डिपेंडिंग चॅम्पियन MS11 जाई मोतीलाल शाह सर देखील मॅच एन्जॉय करतात. आपलं देखील सर हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. लास्ट इयर चॅम्पियन होता पालघरमधील जाईचा संघ. सुपर ओव्हरची मॅच, सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग प्लेयर तर आमच्या बदलापूर गाव एंड या ठिकाणी दोन्ही टीम्सला गोलंदाजी करावी लागेल. म्हणजेच आपल्या मुख्य मंचका एंड सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑन फील्ड अंपायरला ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. सामन्याला होतीये सुरुवात. चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि पहिली सुपर ओव्हर. मॅचचा पहिला बॉल. अपील अपील अपील. ओ युठी आउट. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती मिळतीये सफलता टीम श्री गणेश दहिवलीला आणि अतिशय चांगली सुरुवात करतोय सुपर ओव्हर मध्ये गोलंदाज केतन. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवलाय. जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने. लक्षात घ्या, आजच्या दिवसामध्ये एक महत्त्वाची नियमावली आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुमच्याकडे एक DRS आहे. ऑल टीम्स ज्या मैदानावरती आज खेळणार आहेत लक्षात घ्या, व्हाईट बॉल, बीमर, रन आउट, बाउंड्री चेक या सर्वासाठी तुम्ही DRS घेऊ शकता. फक्त एक DRS तुमच्याकडे असेल पर इनिंग. जर तुमचा सक्सेस झाला तुम्हाला रिटर्न केला जाईल आणि एकदा का तुमचा DRS फिनिश झाला की लास्ट बॉलपर्यंत ऑन फील्ड अंपायर डिसिजन वरती तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. अँड अंपायर डिसिजन विल बी फायनल DRS संपल्यानंतर. बॉल तयार. आता लास्ट विकेट आहे कारण सुपर ओव्हर आहे. फुल टॉस होता, डावा स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे. समोर लॉंग ऑन आहे, समोर एक लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला एक खेळाडू तुम्ही पाहता स्वीपर कव्हरला गवताचा गालीच्या, त्याच्यावरती एक सुंदर खेळपट्टी. त्या खेळपट्टीवरती रंगणारा क्रिकेटच्या पटलावरचा एक द्वंद्व संघर्ष आणि तो संघर्ष आज कुणामध्ये आहे तर एका बाजूला टीम आहे जाणता राजा, दुसऱ्या बाजूला श्री गणेश शिल्ड आणि अगदी दहिवली. या दोन टीम मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, फटका चांगला नजाकत होती शॉट मध्ये. आउटफील्ड फास्ट ट्रॅक गवताच्या गालीच्याला आग लावत डीप थर्ड मॅनला सीमारेषा फाडत तेवढा चेंडू चाललाय. नजाकत भरा फटका 4. वीरेचा लागलाय लाला मयूर ग्रुपने ठेवलाय 16. हे मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर. एखादा डिसिजन जर लाईव्ह टेक्निकल टीम कव्हर करू शकत नाही आहे तर ऑन फील्ड अंपायर जो सॉफ्ट सिग्नल असेल त्याच्यावरतीच तो निर्णय ग्राह्य धरला जाईल. शेवटपर्यंत नियमावली कंटिन्यू असेल या टुर्नामेंटमध्ये. अतिशय मानाची सन्मानाची बदलापूर शहराची एक लोकप्रिय स्पर्धा मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अद्भुतपूर्व पर्व आणि त्याचं नाव ज्याच्यावरती आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला, बदलापूर गावाला, मयूर ग्रुपला गर्व. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा व्हाईट बॉल, त्यानंतर आला चौकार. सुपर ओव्हरची मॅच. बॅटिंग करणारी टीम म्हणेल कमीत कमी 11 ते 12. दुसऱ्या बाजूला फिनिश चांगला करायला प्रयत्न करेल श्री गणेश दहिवली. बॅडन पॅडमध्ये होता, ऑन साईडला टर्न केला, फ्लिक करत असताना फ्रंट लेगला पुढे आणत एक सिंगल मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर करून थ्रो आलाय. एकच धाव मिळते आणि एका धावेनंतर स्कोर पुढे जातोय.
टीमची टोटल मागच्या 3 बॉलमध्ये धावा, स्कोर कार्डवरती झाले 6. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये रन्स किती येणार, सुपर ओव्हरची मॅच, टार्गेट काय सेट केलं जाणार, या सगळ्याची चर्चा मैदानावरती सुरू आहे आणि त्या चर्चेचं उत्तर काही वेळात मैदानावरती आपल्याला मिळणार आहे. धावफलक्यावरती धावा 6 झाल्या, टार्गेट काय सेट होईल ती चर्चा आपण करतोय. या पाहूयात. विकेट काढणार गोलंदाज, डॉट बॉल टाकणार फलंदाज, सिंगल डबल की चौकार षटकार, धमाके कोण फोडणार, शीळ की दहिवली. बॅटच्या समोर चपराक दिली, ऑन साइडला खेचला लांबून, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल पूर्ण होतीये, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. ऑनलाईन प्रेक्षक बदलापुरातनं जे मॅच आमच्यासोबत एन्जॉय करताय, बदलापूर क्रिकेट संलग्न वांगणी संघटनेच्या माध्यमातून या दोन्ही टीम्स मैदानावरती करतात फाईट. बदलापूरचं क्रिकेट किती वेगानं प्रगती करत आहे, किती प्रयत्नशीलता आणि किती गतिमान क्रिकेट आहे बदलापूरचं आणि किती संघर्ष आहे ते सांगत असताना दोन टीम. फटका चांगला समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पहिल्या बाउन्सवरती टिपलाय बॉल. धावफलकावरती धावा झालेत 8 आणि अगदी जसा खेळाडू आला त्याच्या बॅटला अगदी स्पर्श झाला पाय आणि लगेच त्या ठिकाणी आपण पाहताय त्याच्या पायाला नतमस्तक होत असताना गोलंदाजांना आपण पाहिलं. 8 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या सुपर ओव्हरचा अंतिम बॉल मैदानावरती टाकला जाईल. स्ट्रायकर एंडला बॅटर आहे प्रज्योत. फटका फर्स्टला, बॅटची लिडिंग एज, फाईन लेग डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. ही सुपर ओव्हर आहे. आता 2 देखील मिळतील. हो, 2 कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावा मैदानावरती एक चांगल्या स्टेजला घेऊन जाणार आहेत. त्या म्हणजेच टीम जाणता राजा शिळा, जिथे लक्ष 9 धावेचं पाहायला मिळणार होतं तिथे कॅच ड्रॉप झाली, मिस्टेक झाली, एक सिंगल येणार होती, अजून चुका झाल्या, डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं दोन्ही बॅटर्सकडनं. धावा झालेत पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 10 आणि बनवायच्यात आता चेस करताना श्री गणेश दहिवली टीमला 11 धावा हा सामना जिंकण्यासाठी. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू क्रिकेटचा थर्रार आणि क्रिकेटची आज रंजकता ज्या मॅचनं वाढवली आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. या जाऊया रॉनीकडे, ऐकूया एक संगीत. सारे जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं. 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 चला, सलामीची जोडी लगेच मैदानावरती उतरेल. या वर्षीचे थीम सॉन्ग तुम्ही ऐकत होतात मयूर चषकाचं. मयूर ग्रुप आणि प्रतीकदादा पिसेकर आणि मयूरदादा पिसेकर यांच्या नावाची चर्चा आज सातासमुद्र पार. आज फक्त बदलापूर गावापुरतं हे नाव मर्यादित नाही आहे, पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती अगदी सर्वाधिक सुंदर मैदान कुठे आहे तर आवर्जून चर्चा होतं जगन्नाथ क्रीडा संकुलाची, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची. 2018ला या स्पर्धेची अगदी आपण सुरुवात पाहिली. खरं तर त्याआधी भरपूर स्पर्धा मयूरदादा प्रतीकदादानं केले. मग त्याच्यामध्ये अगदी जर आपण पाहिलं तर मयूरदादा नेहमी सांगतो की 95 पासून अनेक सारे क्रिकेट मॅचेस ते भरवत आलेत. मग अंडरम असतील, त्यानंतर 2002 पासून अनेक ओव्हरऑल मॅचेस असतील. बट खऱ्या अर्थानं मयूर चषकाची सुरुवात 2018ला ज्यावेळी आपण केली आणि तदनंतर अगदी फार कमी वेळात प्रसिद्धीच्या उंच शिखरावरती जाऊन अवघ्या 6व्या पर्वामध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतातील टॉप क्लास मॅनेजमेंट, टॉप क्लास टुर्नामेंट, वर्ल्ड क्लास क्रिकेट, ग्रामीण फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट कुठे पाहायला मिळतं. तर अगदी सध्या चर्चा एकच आहे, आओ ना फिर बदलापूर जगन्नाथ क्रीडा संकुल, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. वडिलांचे विचार, वडिलांचा वारसा या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार वेगानं प्रगती करणारं नाव आहे मयूर ग्रुप. अगदी सध्या आपण पाहताना एखाद्या श्रीमंत व्यक्तिमत्वाचा वाढदिवस असला की मोठे कटआउट्स, फ्रेम, बॅनर, ॲडव्हर्टायझिंग फार मोठ्या प्रमाणात केली जातं. मोठ्या प्रमाणात केक्स कट केले जातात.
अनेक अनेक असे प्रोग्राम राबवले जातात की तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या खर्च केला जातो. आता एक गोष्ट सांगायला आज अभिमान वाटतं, आपला भाऊ श्रीमंत नाही आहे, बट आपल्या भावाची जर माणुसकीच्या दुनियेतील श्रीमंती मोजली तर त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे मयूरदादा पिसेकर. आणि जेवढे दादाचे मित्र आहेत, सगळ्या मित्रांना दादांनी एकच सांगितलं की ज्यावेळी माझा वाढदिवस साजरा केला जाईल त्यावेळी कोणतंही आर्थिकदृष्ट्या आपल्याला शॉप करायचं नाही आहे. गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना मदत कशी केली जाईल त्या भेटवस्तू ज्यावेळी तुम्ही घेऊन याल तीच माझ्यासाठी वाढदिवसाची एक गोड भेट असेल. आणि ज्यावेळी मयूरदादाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, अनेक गरजू विद्यार्थ्यांना मयूर ग्रुपच्या माध्यमातून 200पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आले, कॉलेज बॅग देण्यात आलं आणि आर्थिक साहित्य वाटप करण्यात आलं. आणि सध्या तोच हसता चेहरा राजेश रुबाब तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतोय. मयूरदादा पिसेकर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो मयूरदादा पिसेकर या नावासाठी. मॅच ऑन. पहिला बॉल फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला, डीपमध्ये लॉंग ऑन उपस्थित, एक सिंगल पूर्ण केली जाईल. आणि 5 बॉल अजूनही बनवायच्या धावा आता 10. लक्ष मैदानावरती आहे 11 धावेचं. सुपर ओव्हरची मॅच पुन्हा बरोबरी सुटली, पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल. क्या मॅचेस रंगतात, पैसा वसूल. सकाळची पहिलीच मॅच काटाकीर, फुल टॉस, ऑन साइडला खेचलाय, अंपायरचा इशारा, नो बॉल. मिड विकेटला बॉल पकडला जाईल, सेकंडचा कॉल आणि रन्स या ठिकाणी कंप्लीट केला जातील. 1 आणि सेकंड पूर्ण आहे का त्यासाठी ऑनफिल्ड अंपायरनं TV अंपायरकडे निर्णय पाठवलाय. या मॅचमध्ये सर्वाधिक बिझी राहिलाय गौरव सावंत. यांचं शेड्यूल कंटिन्यू 5 वेळा आपण पाहता थर्ड अंपायर कॉल करण्यात आला आणि निर्णयाला नॉट आउट रन्स मिळतील. या ठिकाणी 3 आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहता ज्यावेळी बॉल अगदी बल्सपर्यंत घेऊन गेला, बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. यष्टी रक्षकांना अजून थोडेसे क्विक हँड दाखवलं असतं, निर्णय क्लोज झाला असता, विचार करावा लागला असता मग अंपायर्सला. पण थोडा एक एक्स्ट्रा सेकंड तिकडे त्यांनी घेतला आणि त्यामध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आणि रन्स कंप्लीट झाले 2. 1 बॉलमध्ये झाले धावा 4. पुढचा बॉल फ्री हिट, मॅच सुपर ओव्हर, स्पर्धा सुपर डुपर हिट. स्वर्गीय जगन्नाथ ट्रॉफी 2024. बॉल शिल्लक असतील 5, रन बाकी आहेत मैदानावरती इथनं 7. ओव्हर द विकेट, बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकं सुंदर राहिलं. एक सिंगल मेल, एका सिंगल नंतर पुढे जातोय मैदानावरती. आपण पाहताय संघ तो म्हणजेच श्री गणेश दहिवली आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 5. अजून करायच्यात रन्स 6, बॉल बाकी आहेत 4. सुपर ओव्हरची मॅच आणि जर तुम्ही बीमर टाकताय तर चर्चेत राहील. हा फुल टॉस, मॅच फिनिश होईल का? आणि डीप मध्ये मिड विकेटला फील्ड, षटकार आलाय, जिंकलाय सामना श्री गणेश दहिवलीनं. 1,500 पेक्षा जास्त प्रेक्षक आपल्या सोबत ऑनलाईन होतं आणि त्या सगळ्यांना आनंदाची भेट देणारा हा एक गोल्डन षटकार फलंदाजांना ठोकलाय